शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर पूर्णविराम लावलाय। आपल्याला आता भाजपमध्ये जाण्यात कोणताही रस नसून शरद पवारांसोबतच आपण राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यावेळी एक खळबळजनक देखील दावा त्यांनी केलाय। गिरीश महाजनांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। महाजनांनीही यावर खडसेंना जोरदार उत्तर दिलंय। पाहूयात। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। दिल्लीला मी गेलो होतो, त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करो। पण वरच्याने जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं, असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं ते त्यांना माहिती, त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची। त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं।